नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चटपटीत गोड तिखट आंबट अशी भरवा मिरची। तर इथे मी फ्रेश अशी एक पावशर मिरची घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे। तर बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा चमच मेथी दाणे घेतलेले आहेत, 1 चमच शोप घेतलेली आहे, 2 चमचे मोहरी डाळ घेतलेली आहे, काही लसणाच्या पाकळ्या, 2 लवंग आणि अर्धा चमच काळी मिरी। त्याचबरोबर अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 3 चमचे गूळ घेतलेला आहे खिसलेला। तर शेंगदाणे तीळ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, तर भाजून घेऊया। तर एका पॅन मध्ये तीळ घातलेले आहेत आणि ते छान असे भाजून झालेले आहेत। त्यानंतर शेंगदाणे भाजून घेणार आहोत। खरपूस असे आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत, तर थंड करून घेणार आहोत। शेंगदाणे आणि तीळ थंड करायला ठेवलेले आहेत, तर थंड करून घेणार आहोत। तर शेंगदाणे आणि तीळ छान असे थंड झालेले आहेत आणि मी शेंगदाण्याची साल सुद्धा काढून घेतलेली आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काही जिन्नस घालून हे बारीक करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण मिक्सरला हे जिन्नस आपण फिरवून घेणार आहोत। त्यानंतर आपण तीळ आणि शेंगदाणे घालून फिरवणार आहोत। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घातलेले आहेत। तर प्लस मोडवर आधी 2 ते 3 सेकंद हे फिरवून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालून जाडसर त्याची पावडर बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हे जाडसर करून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ घालून परत वाटून घेणार आहोत। तीळ आणि शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत, तर छान आता आपण पावडर बनवून घेणार आहोत। तर मस्तपैकी अशी पावडर बनवून झालेली आहे। तर एका प्लेटमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत। तर इथं बघू शकता मस्त अशी पावडर जाडसर तयार केलेली आहे। तर यामध्ये काही जिन्नस घालायचे आहेत। तर लाल तिखट घालत आहे 1 चमच, त्याचबरोबर घालत आहे चवीनुसार मीठ, अर्धा चमच जिरे, गूळ घेतलेला आहे मी साधारण 2 ते 3 चमच। तर गूळ सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत। तर ही मिरची अतिशय टेस्टी लागते, चटपटीत अशी आहे, आंबट गोड तिखट भरवा मिरची असं म्हणतात। तर याला एकजीव करून घेणार आहोत। तर छान एकजीव करून झालेला आहे। तर यावर आपण आता निंबू पिळून घेणार आहोत। तर ही मिरची ताटाची शोभा तर वाढवते, पण तोंडाची चव सुद्धा वाढवते। आणि एक वेळेस जर ही भरवा मिरची खाल्ली तर प्रत्येक वेळेस तुम्ही हीच मिरची बनवून खाल, एवढी चविष्ट अशी रेसिपी आहे। तर निंबू सुद्धा आपलं पिळून झालेलं आहे। तर छान एकजीव करून झालेला आहे। तर मिरचीला आपण छान कट मारून घेणार आहोत। मिरचीला मधोमध कट कशी मारायची ते बघणार आहोत। तर मिरची घ्यायची आहे आणि मध्यभागी अशी चीर मारायची आहे। तर पूर्ण चिरायचं नाही, फक्त असा मध्यभागच चिरायचा आहे। शेवटी आपल्याला लॉकच ठेवायचं आहे, फक्त असं मध्यभागी चिरायचं आहे आणि यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा मिरच्या असं कट करून घेणार आहोत। तर परत एक दाखवते मी, हे बघा। तर मध्यभागीच मी कट केलेला आहे आणि शेवटी लॉकच आहे। तर कट मारून घेऊया। तर अशा पद्धतीने सर्व मिरच्यांना कट मारून झालेला आहे। तर यामध्ये आपण आता मिश्रण भरून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे। एकदम मधोमध हे मिश्रण भरल्या गेलं पाहिजे। काटोकाट हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं तर प्रत्येक मिरचीमध्ये हे मिश्रण आपण भरून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। तर पॅनवर आपण तेल घालणार आहोत आणि छान ह्या फ्राय करून घेणार आहोत। तर पॅन छान गरम झालेला आहे। तर एक एक मिरची आपण ठेवणार आहोत आणि छान असं मंद गॅसवर ही मिरची फ्राय करून घेणार आहोत।
पद्धतीने सर्व मिरच्या पॅनवर ठेवून झालेल्या आहेत. तर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण अलट पलट करून मिरची छान फ्राय करून घेणार आहोत. तर रेडी झालेल्या आहेत आपल्या भरवा मिरची. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. आणि चटपटीत अशी भरवा मिरची तयार आहे. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.